मृदुंगाचा ताल गोडी अभंगाची, पालखीचा सोहळा सुखद अनुभूती वारीची, घेऊन आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची। रामकृष्ण हरी माऊली। वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। वैकुंठ पंढरी भिवरेचे तीरी, प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथे, रूप हे सावळे गोड ते गोजिरे, धाणी न पुरे पाहता जया। संत चोखामेळा यांनी या अभंगात जे म्हणून ठेवलंय तोच अनुभव घेण्यासाठी विठू माऊलीच्या ओढीने टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांची पावलं पंढरीकडे पडतायत। वारकऱ्यांच्या याच प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात, वारी पंढरीची। माऊली, तुम्हाला माहिती आहे का, विठुरायाच्या दर्शनाची आस केवळ मानवालाच नाही तर साक्षात देवाधिदेवांनाही लागली होती। पौराणिक कथेनुसार विठ्ठलाचं ते लोभसवाणं रूप पाहण्यासाठी भगवान शिव इतके उत्सुक झाले होते की त्यांनी थेट पंढरपुराकडे धाव घेतली आणि अशा प्रकारे भगवान शंकर हे पंढरीचे पहिले वारकरी ठरले। योगायोग पहा, ज्या शिवाने पहिली वारी केली त्याच शिवाचा अवतार मानल्या गेलेल्या खंडोबाच्या जेजुरीत माऊलींची वारी पोहोचलीये। जणू पहिल्या वारकऱ्याच्या दारातच आज वैष्णवांचा हा अथांग सागर येऊन विसावलाय। पिवळ्या भंडाऱ्याने न्हावून निघालेला जेजुरीचा गड, येळकोट येळकोट जय मल्हारचा आसमंतात होणारा जयघोष आणि त्याच वेळी साथीला असणारं ज्ञानोबा माऊली तुकाराम हे नाम। खंडोबाच्या दारात जेव्हा विठ्ठलाचे वारकरी पाऊल ठेवतात तेव्हा हरी हर हा भेद गळून पडतो। माऊलींच्या पालखीसोबत आलेले हजारो वारकरी जेजुरीच्या गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेतात, भंडाऱ्याची उधळण करतात आणि शिवाचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आपल्या मूळ पंढरीच्या प्रवासाला सुरुवात करतात। वारी पंढरीची वारी माझ्या मल्हारीच्या दारी असं म्हणत लाखो वारकरी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर दाखल झालेत। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। आज सकाळपासूनच या ठिकाणी वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं चित्र आहे। वारीची वाट चालत असताना असंख्य वारकरी वारीमध्ये चालत असताना जेजुरी एकमेव टप्पा असा आहे की जे सगळ्यात पहिल्यांदा जेजुरीमध्ये लवकर दाखल होतात। कारण का तर महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाचं दर्शन घेता यावं का निमित्तानं जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णव असा अनोखा संगम घडत असतो। विठ्ठल हा विष्णूचा अवतार मानला जातो तर जेजुरीचा खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो आणि म्हणून शैव पंथ आणि वैष्णव पंथ याचा संगम या ठिकाणी होत असतो। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। लाखो वारकऱ्यांनी सकाळ पासून या ठिकाणी गर्दी करून खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणचं आपण दृश्य जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण पाहू शकतो एक आकर्षक अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि त्याच्या बाजूला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती या ठिकाणी मार्तंड देवस्थानच्या वतीनं उभारण्यात आलेली आहे। वारकरी त्या ठिकाणी सुद्धा दर्शन घेताना पाहायला मिळत आहे। किती वेळ लागलं तरी खंडेरायाचं दर्शन घ्यायचं, जेजुरीत भंडारा उधळायचा। ज्ञानोबा तुकारामचा गजर तर वारीमध्ये रोजच घुमत असतो, पण जेजुरीचा गड नजरेत आल्यानंतर वारकरी मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर सुद्धा या ठिकाणी करताना पाहायला मिळतो। जेजुरीत जेव्हा पालखी सोहळा येतो तेव्हा भंडारा उधळून या पालखी सोहळ्याचं त्या ठिकाणी स्वागत केलं जातं। जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणतात कारण जेजुरीत हे देणं भंडारा आहे। इथं भंडारा उधळला जातो, भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केली जाते आणि म्हणून जेजुरीत सगळ्यात पिवळं रूप या जेजुरीला आलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून येणारा प्रत्येक वारकरी या ठिकाणी भंडारी कपाया लावत येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर जेजुरीत करताना पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, जेजुरी। विष्णू तोची शिव, शिव तोची विष्णू या उक्तीप्रमाणे सध्या जेजुरीत वातावरण आहे। माऊलींची पालखी जेव्हा जेजुरीत पोहोचते तेव्हा हरी आणि हर हा भेद गळून पडतो। पिवळ्या भंडाऱ्याची उधळण आणि विठ्ठल नामाचा गजर जेव्हा एकत्र येतो तेव्हा जेजुरीचा कण न कण भक्ती रसात न्हावून निघतो। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान जेजुरी नगरीत येण्याची आणि खंडेरायाच्या दर्शन घेण्याची ही परंपरा केवळ धार्मिक आचार नाहीये, तर त्याला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभलाय।
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आगमनानिमित्त जपली जाणारी ही परंपरा नेमकी काय आहे, तिचा इतिहास किती प्राचीन आहे आणि आजही हा वारसा कसा जतन केला जातोय, याविषयी थेट श्री खंडोबा देवस्थानचे मानकरी, विश्वस्त आणि मुख्य पुजारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे, ती पाहूया। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी असं म्हणत वारकरी जेजुरीच्या नगरीत दाखल झाले। पुन्हा महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये मी सध्या आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। लाखो वारकरी वारीची वाट चालत असताना वारीमध्ये दररोजच ज्ञानोबा तुकारामचा गजर त्या ठिकाणी घुमत असतो। मात्र जेजुरीमध्ये जेव्हा वारकरी येतात त्यावेळेस ज्ञानोबा तुकाराम सोबत येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर सुद्धा या ठिकाणी घुमत असतो। वारकरी जेजुरीमध्ये वारीची वाट चालत असताना वारीच्या या सगळ्या वाटेवरती मोठ्या संख्येने वारकरी चालत असतात। मात्र ज्यावेळेस जेजुरीत पालखी सोहळा येतो त्यासोबत वारकरी गडावरती येत असतात आणि सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाचं दर्शन या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात आणि भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण या ठिकाणी करत असतात। शैव आणि वैष्णव यांचा संगम, दोन्ही पंथांचा संगम जेजुरीत होत असतो। जेजुरी देवस्थानचे विश्वस्त माझ्यासोबत आहेत, पुजारी माझ्यासोबत आहे। काय नेमकं महत्व या सगळ्या गोष्टीचं आपण जाणून घेणार आहोत। जेजुरीत शैव आणि वैष्णव संगम होत असतो, काय महत्व आहे? खरं तर जेजुरीमध्ये माऊली ज्यावेळेस निघतात त्यावेळेस सासवडला त्यांच्या बंधुराजांची भेट घेतात। जेजुरीमध्ये खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि वाल्याला वाल्मिक ऋषींची समाधी आहे, त्या ठिकाणी वाल्यालाही मुक्काम असतो। अशा पद्धतीने ती वारी पुढं पुढं पंढरपूरला जाते। आज इथं वारकरी येतात आणि सोन्यासारखे पिवळे होऊन जातात, आपण बघतोय प्रत्येकाला। आणि अशी एक आख्यायिका पुराणामध्ये लिहिलेली आहे की ज्यावेळेस खंडेराया पंढरपूरला निघाले होते तर भगवान विठ्ठलालाही समजा की आपला परमात्मा शिव भगवान आपल्याकडे येत आहेत आणि मग आता काय करावं, त्यांना कुठं राहण्याची व्यवस्था करावी। शेवटी त्यांना काही जमलं नाही, त्यांनी विठ्ठलांनी जी शीळ आहे ती खंडोबाची मानली जाते, त्यांच्या डोक्यावर एक शीळ आहे ती मार्तंड भैरव म्हणजे खंडोबाची मानली जाते। एवढं मोठं महत्त्व श्री खंडेरायाला आपल्याला आहे आणि त्या दृष्टीने वारी ही सतत अविरतपणे चालू आहे, अवैधपणे चालू आहे आणि अशा पद्धतीने खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी माऊली या ठिकाणी येतात असं मानलं जातं। खरं तर जेजुरी देवस्थानच्या वतीनं भंडारामधून स्वागत केलं जातं, कसा असतो किंवा देवस्थानच्या वतीने काय नियोजन करणार? सर्वांना जय मल्हार। आज देवस्थानच्या वतीने विशेषतः या ठिकाणी 50 वैद्यकीय सेवा, त्याचबरोबर चरण सेवा ही खाली केलेली आहे। त्याचबरोबर उद्या सकाळी 2 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर ओपन केलं जाणार आहे। आज दिवसभरात अन्नदानाची सेवा केलेली आहे। त्याचबरोबर भंडारा, त्याचबरोबर गुडदाणी ही सगळ्या वारकऱ्यांना वाटली जाणार आहे आणि माऊलीचा सोहळा येईल त्याच्यावरती पुष्पवृष्टी, त्याचबरोबर भंडाराची वृष्टी या ठिकाणी केली जाईल। गेला महिनाभर संपूर्ण विश्वस्त मंडळ, खांदेकरी, मानकरी, गावकरी, ग्रामस्थ, त्याचबरोबर पुजारी वर्ग या संपूर्ण सोहळ्याची तयारी करत होते। आपल्यासोबत देवस्थानचे पुजारी। खरं तर या सगळ्या वारीच्या वाटेवर जर पाहिलं तर वारकरी जो पंथ हा वैष्णव पंथ आहे आणि जेजुरीचा खंडोबा खंडोबा हा शंकराचा अवतार त्या ठिकाणी समजलं जातं। शैव आणि वैष्णवाचा संगम या ठिकाणी घडत असतो। काय परंपरा आहे, वारकरी या ठिकाणी येत आहेत, दर्शन घेत आहेत, काय? खरं तर वैष्णव पंथ आणि शैव पंथ हा आपण माणसांनी तयार केलेला आहे आणि विष्णूंच्या हृदयात शिव आहेत। विष्णुस्य हृदयम शिव आणि शिवस्य हृदयम विष्णू, म्हणजे शंकरांच्या हृदयामध्ये विष्णूंचा जप असतो आणि विष्णूंच्या हृदयामध्ये शंकरांचा जप असतो। त्याच्यामुळं हा भेदाभेद अमंगळ मानून त्याचप्रमाणे पंढरीला जो जाणारा वैष्णव आहे तोच शंकराला कुठलाही भेदाभेद न मनात आणता इथं शंकरांच्या म्हणजेच कुलदेवतेच्या दर्शनाला येत असतो। खरं तर वारीची वाट चालताना कोणताही भेद या वारकऱ्यांमध्ये नसतो आणि म्हणून या वारीच्या वाटेवर जर आपण पाहिलं तर पंढरपूरला बुक्का ही देण आहे आणि जेजुरीत मात्र भंडारा हे लेण आहे आणि म्हणून इथला प्रत्येक वारकरी जेजुरीत आल्याबरोबर कपाई भंडारा लावतो, येळकोट येळकोटचा जयघोष करतो आणि मग पुढची वाट त्या ठिकाणी चालताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, जेजुरी। मंडळी, आजोबा आणि नातीचं नातं हे जगातल्या सगळ्यात सुंदर आणि हळव्या नात्यांपैकी एक। जेव्हा मुक्ताईची पालखी त्यांच्या आजोबांच्या समाधीपाशी विसावते आणि तिथून मायेची साडीचोळी भेट दिली जाते तेव्हा तिथल्या प्रत्येक वारकऱ्याचे डोळे भरून येतात। बीड शहरात बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा दैदिप्यमान सोहळा रंगलाय। संत मुक्ताईचे आजोबा गोविंद पंत यांची बीडमध्ये समाधी आहे।
आज संत मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर आजोबा गोविंद पंतांच्या समाधीजवळ संत मुक्ताईच्या पादुका नेण्यात आल्या। यावेळी मुक्ताईला साडी चोळीचा आहेरही देण्यात आला। हा आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी बीड शहरातील नागरिक आणि मुक्ताईसोबत आलेले हजारो वारकरी यांनी गर्दी केली होती। संत गोविंद पंतांच्या समाधी मंदिराच्या वतीने मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचा सन्मान करण्यात आला। संत ज्ञानेश्वर महाराज आणि भावंडांचे आजोबा गोविंद पंत यांची बिंदुसरेच्या तीरावर समाधी आहे। गेल्या 300 वर्षांपासून आदिशक्ती मुक्ताईची पालखी बीड शहरातून पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना हा आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा मोठा प्रेमळ अंतकरणाने साजरा केला जातो। साडी चोळी भेट देऊन संस्थानाच्या वतीने स्वागतही केलं जातं। 300 वर्षांची ही अनोखी आजोबा नातीच्या भेटीची परंपरा आजही जपली जाते। मुक्ताई नगर येथून पंढरीच्या वाटेवर असलेली मुक्ताईंची पालखी बीडमध्ये 2 दिवसापासून मुक्कामी होती आणि आज ही पालखी पंढरीकडे मार्गस्थ होत आहे। तत्पूर्वी मुक्ताई यांचे जे आजोबा आहेत गोविंद पंत त्यांच्या समाधीच्या ठिकाणी हा पालखी सोहळा पोहोचला आणि आजोबा नातीच्या भेटीचा हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। आपण पाहू शकतो समोर जी आहे ती गोविंद पंत यांची समाधी आहे आणि या ठिकाणी मुक्ताईंच्या पादुका आणण्यात आल्या आहेत आणि या ठिकाणी आजोबा नातीच्या भेटीचा हा सोहळा पार पडतोय। मोठ्या संख्येने पालखीतील वारकरी असतील, बीडमधील भाविक असतील या ठिकाणी दाखल झालेत आणि या आजोबा नातीच्या भेटीच्या सोहळ्याच्या ठिकाणी दर्शन देखील आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या 300 पेक्षा जास्त वर्षांची ही परंपरा आहे। मुक्ताईंची पालखी दरवर्षी बीडमध्ये येते आणि या ठिकाणी मुक्ताईंच्या पालखीच्या ठिकाणीच हा सोहळा असतो। आपल्यासोबत या ठिकाणी वारकरी काय सांगाल, या सोहळा या ठिकाणी सुरू आहे, गोविंद पंतांची भेट मुक्ताई घेते। हा एक अलोभनीय क्षण आहे आमच्यासाठी, कारण की मुक्ताबाई आपल्या आजोबाला भेटायला आपल्या आजोळा घरी येत आहेत, याचा फार आम्हाला सर्वांना वारकऱ्यांना आनंद होतो आहे। या भेटीचा सोहळा अनुभवत काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आज देखील पार पडली, आजोबा नातीच्या भेटीचा हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। दरवर्षी आम्ही मुक्ताई नगरहून जेव्हा निघतो तेव्हा बीड शहरामध्ये 2 दिवसाचा मुक्काम असतो। हे एक विशेष विलक्षण आणि आश्चर्यकारक आहे। 30 दिवसाच्या प्रवासामध्ये एकाच शहरामध्ये 2 दिवस राहणं, त्याचं कारण आहे की इथं आईसाहेबांचं आजोळ आहे, गोविंद पंत आजोबा इथं राहतात, त्यांच्या भेटीचा हा स्नेह असल्यामुळं 2 दिवस आईसाहेबाला वास्तव्याला इथं राहावं लागते आणि जात असताना गोविंद पंतांच्या या समाधीजवळ आईसाहेबांना साडी चोळी खण नारळ ओटी भरून पुढील प्रवासाकरता पंढरपूरच्या प्रस्थानाकरता ही सगळी मंडळी अतिशय आत्मीयतेने आईसाहेबांचा हा सन्मान करतात। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड। वारीमध्ये येणारा प्रत्येक वारकरी हा एकमेकांमध्ये विठ्ठलाला पाहतो, म्हणूनच वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा करण्यासारखं आहे। आषाढी वारीनिमित्त विठ्ठल नामाचा गजर, खांद्यावर भगवी पताका आणि पंढरीच्या वाटेवर अखंड चालणारे वारकरी मैलोनमैल चालून या वारकऱ्यांच्या पायात गोळे येतात, पायाला फोड येतात। त्यामुळे त्यांचा हा थकवा दूर करण्यासाठी लातूरमधील वसंतराव काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहकार्याने वारकऱ्यांची चरण सेवा केली जाते। गेल्या 11 वर्षांपासून वारकऱ्यांसाठी चरण सेवा केली जाते। यंदाही हा उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमात जवळपास 300 ते 400 वारकऱ्यांची चरण सेवा करण्यात आली। या उपक्रमात वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेलाने मालिश करण्यात आली। व्हायब्रेशन मशीनद्वारे फूट मसाज, मसाजरच्या मशीनच्या सहाय्याने शरीराची मसाज तसंच आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचारही करण्यात आले। त्यामुळे दिवसभराच्या पायी प्रवासाचा थकवा दूर झाल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या सेवा उपक्रमात मेडिकल कॉलेजचे विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। वारकऱ्यांच्या सेवेतून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणारा हा चरण सेवा उपक्रम केवळ आरोग्य सेवा देत नाही, तर वारीतील सेवाभावाची परंपराही अधिक समृद्ध करतोय। वारीनिमित्त पंढरपूरला पायी वारी करत चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लातूरमध्ये वसंतराव काळे होमिओपॅथिक कॉलेजच्या वतीनं आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहकार्यानं चरण सेवेचा उपक्रम राबवण्यात येतो। नेमका हा उपक्रम काय आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत या उपक्रमाचे संयोजक आणि कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर निलंगेकर। सर, मला सांगा नेमका
हा काय उपक्रम आहे नेमका, हा कशा उप- पद्धतीने राबवला जातो आणि काय यामागचा उद्देश आहे? हा उपक्रम हा आरोग्य तपासणी शिबिर, यामध्ये वारकरी जे चालत देगलूरहून पंढरपूरला जाण्यासाठी लातूर मार्ग येतात, सिद्धेश्वर मंदिरामध्ये ते मुक्कामी असतात, तर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याचबरोबर त्यांना चरणसेवा केली जाते. या आरोग्य तपासणीमध्ये रक्त, बीपी, शुगर हे तपासलं जातं. त्याचबरोबर त्यांना मोफत औषधही वाटले जातात. चरणसेवेचा उपक्रम हा जवळपास 11 वर्षापासून आम्ही येथे राबवत आहोत. या उपक्रमामध्ये आम्ही वारकऱ्यांच्या पायांना तेल लावून मसाज करतो. मला सांगा, आपल्या विभागाचा या उपक्रमामध्ये तुमचा काय रोल असतो, कशा पद्धतीने कशा सन 2025 पासून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत जे वारकरी आहेत त्यांच्याकरता चरणसेवा उपक्रम हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय कक्ष प्रमुख रामेश्वरजी नाईक महोदय यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण राबवत आहोत. मागील बऱ्याच वर्षांपासून जसं सरांनी सांगितल्यानुसार हा उपक्रम लातूरमध्ये चालू आहे. पाठीमागील वर्षीपासून कक्षामार्फत देखील यामध्ये सेवा केली जाते. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी आणि अनुषंगिक उपचार या सुविधा देखील वारकऱ्यांसाठी पुरवल्या जातात. या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं याविषयी आपण जाणून घेणार. मला सांगा, या उपक्रमामध्ये सहभागी झाला काय वाटतं? आम्ही वसंतराव काळे होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे स्टुडंट्स. आम्ही स्वतः पंढरपूरला नाही जाऊ शकत, त्यामुळे सरांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही इथे येऊन चरण सेवा करू, ते जे वारकरी जात आहेत तिथे. त्यामुळे आम्हाला इथेच पंढरपूर गेल्यासारखे असं वाटतं आम्हाला. आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत चरण सेवा करतो. आम्हाला पंढरपूर जाणं शक्य नाही, कारण त्यावेळेला आम्ही जाऊ शकत नाहीत ना, म्हणून ते आम्ही मोफत इथं सेवा करू शकतो वारकऱ्यांची. एवढेच. किती वर्ष आहेत? आमचं फायनल इयर आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम गेल्या 11 वर्षापासून लातूरमध्ये राबवण्यात येतो आहे आणि हा उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात येत आहे. पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर. कला आणि भक्ती या दोन्ही गोष्टी माणसाला ईश्वराच्या जवळ घेऊन जातात. वारकरी संप्रदायाने नेहमीच कलेचा सन्मान केलाय, मग तो कीर्तनातील अभिनय असो, भारूड असो वा गवळण. जेव्हा एखादा कलाकार आपली कला थेट पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो, तेव्हा ती केवळ करमणूक राहत नाही, तर ती एक सेवा बनते. आपल्या कलेच्या माध्यमातून विठुरायाची सेवा करण्याचा असाच एक अनोखा आणि पवित्र प्रयत्न दौंडच्या भूमीत पाहायला मिळाला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतमाळ मार्गस्थ झाला. तर या मार्गस्थाच्या वाटेवर चौफुला येथे कलाकारांकडून लावणी सादर केली जाते. तर त्या कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. खूप छान वाटतंय वारकऱ्यांसाठी. इथे जेवणाचा कार्यक्रम होता, लावणी अभंग आम्ही सादर केले सर्वांनी मिळून. मस्त वाटतं. पालखी सोहळा म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा दिवस असतो. वर्षातून एकदा आम्हाला वारकऱ्यांची सेवा करायला मिळते. या सेवेतूनच आम्ही नृत्य जुगलबंदी करतो. मग वारकऱ्यांच्या मनोरंजनासाठी जेवण केल्यानंतर वारकऱ्यांचं मनोरंजन होतं, त्यांचा थकवा दूर होतो. मग ही सेवा करून आम्हाला विठ्ठल भक्तीचा आनंद मिळतो. ही सेवा कधीपासून चालू आहे? गेल्या 35 वर्षांपासून ही सेवा चालू आहे. खूप आनंद होतो मला. इथं वारकरी येतात, जेवण वगैरे करतात, त्यांना पाहून मला पण आनंद होतो. मला तिकडे वारीला वगैरे जाता येत नाही, असं वाटतं की त्यांना जेवण करताना की मी विठुरायाला वाटते, त्यांच्यासमोर नृत्य वगैरे सादर. तर आपल्यासोबत आणखी काही कलाकार आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. सांगायला काही गेलं तर आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्ही प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम वगैरे करतोच की आम्ही वाट पाहतो ह्या सगळ्या गोष्टींची. आम्हाला खूप भारी वाटतं हे सगळं करून, त्यांची सेवा करून आणि साक्षात विठ्ठलाला भेटल्यासारखं वाटतं. तर आपल्यासोबत न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक सर आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. हे न्यू अंबिका कला केंद्र वखारी चौकला गेल्या 32 वर्षापासून मी सेवा करतो. गेल्या 10 ते 11 हजार लोकांचं जेवणाचा कार्यक्रम आमच्याकडे असतो. लावणी
अभंग भक्तिगीत मनोरंजनाचा कार्यक्रम बी करतो. माझी 26 वर्ष झालं वारी चालू आहे इथं. आम्ही नेहमीसारखं येतो आणि असलं जेवण आम्हाला चांगल्या पद्धतीचं असं कुठंच असं आम्हाला होऊ शकत नाही असे प्रार्थना करतो आम्ही. तर आणखी आषाढी वारीमध्ये जिथे सर्वसामान्य वारकरी विठ्ठल चरणी लीन होतात, तिथेच महाराष्ट्रातील राजकीय नेतेही वारीच्या वाटेवर पाहायला मिळतात. मतभेद विसरून पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून नेते मंडळी विठ्ठल नामाच्या गजरात दंग होतात. राजकीय गणितांच्या पलीकडे जाऊन नेत्यांनी धरलेली ही वारीची वाट नेमकी कशी आहे पाहूयात आमचा विशेष सेगमेंट वारी नेत्यांची मधून. विदर्भाचं पंढरपूरच्या विठ्ठलाशी एक वेगळंच नातं आहे, कारण विठ्ठलाची सासरवाडी विदर्भात मानली जाते. हीच समृद्ध वारीची परंपरा अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनीही मनोभावे जपली आहे. त्यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांच्यासह. पंढरीची या पुढारी न्यूजच्या विशेष वृत्तांतामध्ये आज आपण बोलणार आहोत राजकीय काँग्रेसचे खासदार बळवंत भाऊ वानखेडे. अनेक संकट राज्यावरती आलेले आहेत. जर बघितलं तर पाऊस उशिरा झाला, पाऊस झाला तर अतिवृष्टी झालेली आहे. तुम्ही काय विठ्ठलाकडे साकडं घालाल, काय मागणी कराल? विठ्ठल हा महाराष्ट्राचा तारणहार समजले जातो आणि विठ्ठलाकडेच लोकांची मागणी असते. आज जे शेतकऱ्यांवर परिस्थिती वळवल्या गेलेली आहे ती परिस्थिती अतिशय कठीण आहे. पाऊस नाही, पाऊस आहे तर कुठं अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकरी आज फार चिंतेत आहे. मी विठ्ठलाला हेच मागणं करेल की बा विठ्ठला, हे जे शेतकरी आहे, कष्टकरी आहे, यांचं जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी तुझ्याकडे हे धावा करतातच नेहमी. त्या पद्धतीनं आणि तू त्यांना साथसुद्धा देतं. म्हणून या वर्षीचं जे हे काही संकट आहे ते संकट तू निवार असं मी विठ्ठलाला साकडं घालेल. वारीची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. अनेक भाविक वारीमध्ये सहभागी होतात, मात्र तरुणाईची यामध्ये कमी संख्या दिसत आहेत. काय तरुणांना आवाहन करत वारीमध्ये सहभागी होण्यासाठी? हा आपला वारकरी संप्रदाय आहे आणि मित्रांनीही सांगितलं वारकरी संप्रदाय आहे आणि बाहेरची जी काही महाराज असतील किंवा इतर काही असतील ते सातत्यानं या वारकरी संप्रदायावर घालण्याचं काम अलीकडे करतात. ते सगळं करत असताना आपण जर त्याच्याकडे तटस्थ भूमिकेनं पाहिलं तर उद्या आपला वारकरी संप्रदाय हा नष्ट होईल. म्हणून मी युवकांना असं नम्र आवाहन करेल की आपला खरा वारकरी संप्रदाय आपण जपणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये घुसखोरी होऊन त्याचं विद्रुपीकरण किंवा एक वेगळं वळण त्याला लागलेलं आहे. ते लोक वारंवार अतिक्रमण करतात बाहेरच्या राज्यात ते. म्हणून मी युवकांना आवाहन करेल की आपला वारकरी संप्रदाय वाचला पाहिजे, जगला पाहिजे. कॅमेरा पर्सन प्रज्योतसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती. वारीला आणखी समृद्ध करतो तो वारीच्या वाटेवरचा भक्तीचा स्वर. तर आपणही या स्वरांच्या वारीचा अनुभव घेऊया. पाहुयात गायक मयूर सुखळे यांची गायकी, आमचं विशेष सेगमेंट वारी स्वरांची मधून. पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राजा. उठ पंढरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या विशेष कार्यक्रमात आपण आज इथेच थांबतोय. पण न जाता पंढरपुरा अनुभूती येईल वारीची. घर बसल्या उद्याही पहा वारी पंढरीची.